ब्रेकिंग न्यूज. शहादा शहरातील 20 खंडिततेवर भाजप नगरसेवक आक्रमक. MSEB अधिकाऱ्यांशी थेट बैठक. 18 तारखेपर्यंतची मुदत जर सुरळीत झाली नाही तर उपोषण आंदोलनाचे मार्ग. शहादा शहरात वारंवार होणाऱ्या 20 खंडिततेमुळे नागरिकांचे हाल होत असून त्याचा थेट परिणाम पाणी पुरवठ्यावर होत आहे. एक्सप्रेस लाईट सतत बंद राहिल्याने नगरपालिका पाण्याच्या टाक्या वेळेवर भरल्या जात नाहीत. परिणामी नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेचे भाजप नगरसेवक आक्रमक होत थेट महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी कार्यालयात धडकले. नगरसेवकांनी शहादा येथील 132 kV MSEB कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता UK प्रसाद, सहाय्यक अभियंता AT पाटील आणि पुष्पेंद्र पाडवी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी वारंवार वीज खंडित होणे, तक्रारी करूनही कर्मचारी फोन न उचलणे आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज पुरवठा नियमित आणि अखंडित ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुनील काशीनाथ पाटील, ललित छाजड, यशवंत पाटील, डॉक्टर कदम, निलेश पाटील, एकनाथ नाईक, भाऊ हरीश पाटील, मुनेश जगदेव, सागर मराठे यांच्यासह भाजप पदाधिकारी अजय सिंग गिरासे, गणेश पाटील, विकी ठाकरे, रमाशंकर माळी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे उपस्थित होते. दरम्यान MSEB अधिकाऱ्यांनी समस्या गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या पाणी व वीज समस्येवर तातडीने कार्यवाही होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. लाईटला त्रास झाला तर ते लाईटच्या वायरमनसाठी त्याला सांगता दिवसा आम्ही काम करतो, नाईटसाठी वेगळं सांगावं तुम्ही साहेबांना. बाकी वायरमन सांगता का नाईटच्या कामाला खूप त्रास होतो ना, रात्री लाईट गेल्यावर दिवसभर काम आम्हीच करतो म्हणे आणि रात्री पण आम्हीच काम करायचं असा प्रश्न येतो. कारण की वायरमन बोलतो पाडवी साहेबांच्या मोबाईल बंद असतो, त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही कारण की त्यांच्या बऱ्याच वेळेस फोन झाला आहे. मग शेवटी इथं जागेवर भेटलेलो आहे, फोन चालू राहणार तर आम्ही फोनवर बऱ्याच वेळेस बोलणार आहे. आता आपला जो परिसर आहे हे एकदम मेट्रो सिटी जिथे राहतात ना तिथं त्या प्रकारचं कामकाज चालतं, तिथं मॅनपॉवर त्या प्रकारची राहते. आपल्याकडे जर रात्रीचे 4 नाईट स्टाफ ठेवले तर दिवसा कमी पडते, दिवसाचे कामं होणार. पण जनरली आपला जो एरिया आहे तालुका प्लेसचा तो जनरली आपण जनरल ड्युटीमध्ये लाईन स्टाफला असाईन करतो आणि इमर्जन्सीमध्ये रात्री असेल तरी लाईन स्टाफ काम करतो, सर्वांना बोलवतो. असं ड्युट्या दिल्या ना म्हणजे रात्रीचे 4 वाजेचे आलेले असतात ते दिवसा येत नाही आणि दिवसा कदाचित लाईन ब्रेकडाऊन झाली 10-12 लोक लागतात. ते प्रॅक्टिकली आपल्याकडे ते पॉसिबल नाही आहे. म्हणजे तो आमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे, कशा प्रकारे ड्युटी लावतो त्याच्यावर थोडंसं म्हणजे आमच्यावर सोपं होतं. बरं आहे सर, मी लास्ट टाइम नाही का लेटर निवेदन दिलं होतं. कधीपासून पाठवतात? उद्या पाठवण्याचे इंजिनियर पण समोर आहेत माझ्या. आपल्याला त्या दोघांनाही कमी हां त्यांच्याकडे प्रकल्प अधिकारी एक्सप्रेसचं झालंय का तुम्हाला? कारण आता जरी तो उद्या म्हटला तरी एखाद दिवस मागे पुढे होईल नसेल लेबरचा. म्हणजे सांगतात की उद्या पण एखाद दिवस होतो मागे पुढे. तर या 2-3 दिवसात त्याच्या फेडरचं कामाला सुरुवात करतो. परत पुढच्या सोमवारी साहेब परत भेटू लागला. नाही तुम्हाला नाही जास्त आम्ही 8 दिवस देतो साहेब तुम्हाला. बरं पण काय आहे साहेब, लोक आमचा आता लोकांचा रोष इतका वाढत चाललाय ना, तरी आम्ही निवेदन वगैरे काहीच आणलेलं नाही की आपण गुड फेजमध्ये सर्व तुमच्या अधिकाऱ्यांची चर्चा करावी, तुमच्या अडचणी समजून घ्याव्या, काय काम मार्ग काढता येईल. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सोल्युशन काढताय, त्याचं जर चांगले रिझल्ट आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. दुसरा विषय साहेब, आता सारंगखेड्याचे ते कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना तुम्ही सांगा, तिथलं इथे त्यांचं तर कम्प्लीट आहे. जितू पाटील कोण आहे त्यांनाही तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या की तिथलंही सारंगखेड्याचे 8 दिवस वगैरे लावून उद्यापासून काम करणार हे साहेबांचं सांगणं ना आपलं सांगणं ते मला फरक पडतो. त्यांना बोलू द्या ना त्यांच्याशी. मला ते सँक्शन काय काम टीडीपी झालं का? सँक्शन ते आमच्या सांगणं फरक पडतो ना साहेब. मंजुरी दिली आपण, आमच्याकडे मंजुरी भेटली सर, मंजुरी भेटली ना आमच्याकडे. ओके, मग आता तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून द्यायचं. 1.3 चार्जेस भरले असतात, भरले नाही. बरं किती भरून द्या? सँक्शन कॉपी मला दाखवा. तुम्हाला आजच ती 1.3 चार्जेसचं कोटेशन काय असेल द्या आणि तुम्ही पण इमिडिएटली भरून टाका म्हणजे काम आपल्याला सुरुवात.
बघा आलं ना तो गोष्ट आता टेक्निकल विषय निघाला तर आलं ना त्या पत्रासाठी आणखी 4 दिवस टाइमपास नाही नाही ठीक आहे नाही आता समोरासमोर आहे नाही हे म्हणून कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे ना याचं कारणच ते. ते नाही ठीक आहे म्हणजे फॉलोअप आता कसं असतं चौधरी साहेब, आता यांनी ते सँक्शन झालं ना ते लागलीच ते 1.3 मला सर काम एक्झिक्युशन म्हणजे सुरू झालं. आता कॉन्ट्रॅक्टरचा जो आहे ना ते तर तुम्हीच त्याला टेंडर वगैरे करून दिलं असेल ना फायनल केलं असेल. त्यांनी फक्त त्यांच्याकडून 1.3 चार्जेस भरले तर ती पुढची 2.6 केलं साहेब. काय नॉमिनल शहादा शहरात वारंवार जो विद्युत पुरवठा विस्कळीत होतोय आणि त्याला जोडूनच पाण्याचा जो प्रॉब्लेम होतोय सगळ्यांना, त्यासाठी आज मी माधवी पाटील उपनगराध्यक्षा शहादा आणि माझ्याबरोबर ज्ञानेश्वर भाऊ आणि सगळेच नगरसेवक आम्ही MSCB ला भेट दिली आहे आणि इथं आम्ही अधिकाऱ्यांशी बोलणं केलंय. त्यानुसार जो एक्सप्रेस फीडरवर वारंवार तुटवडा येतोय तो पुढील 18 तारखेपर्यंत ते सुरळीत करणार आहे असे त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. आणि ते जर नाही झालं तर आम्ही सगळेच जण इथं येऊन आणि उपोषण करू आणि नगरवासियांना जो प्रॉब्लेम होतोय तो व्यवस्थित होईल. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.